नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 7 टिंब या कवितेचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया इयत्ता दुसरी मराठी विषयातील पाठ क्रमांक 7 टिंब या पाठाचा स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. टिंबाचे फुलपाखरू कधी झाले? उत्तर: शब्दांच्या बागेत फिरताना टिंबाचे फुलपाखरू झाले. 2. टिंब दमल्यावर कोठे येऊन बसले? उत्तर: टिंब दमल्यावर वाक्याच्या शेवटी येऊन बसले. 3. वाक्याच्या शेवटी आल्यावर टिंबाचे काय झाले? उत्तर: वाक्याच्या शेवटी आल्यावर टिंब पूर्णविराम बनले. प्रश्न क्रमांक 2. खालील वाक्यात अधोरेखित केलेले टिंब हे अनुस्वार आहे की पूर्णविराम आहे ते लिहा. उदाहरणार्थ, पंगत बसली या वाक्यामध्ये टिंब अनुस्वार म्हणून आलेला आहे. तो गावाला गेला या वाक्यामध्ये टिंब पूर्णविराम म्हणून आलेला आहे. याच पद्धतीने पुढील वाक्यातील टिंब अनुस्वार की पूर्णविराम म्हणून आलेला आहे ते ओळखायचे आहे. 1. तो पाणी पितो या वाक्यामध्ये टिंब पूर्णविराम म्हणून आलेला आहे. 2. रामू रंग लावतो या वाक्यामध्ये टिंब अनुस्वार म्हणून आलेला आहे. 3. गंगा वाहते या वाक्यामध्ये टिंब पूर्णविराम म्हणून आलेला आहे. 4. पक्षी उडून गेला या वाक्यामध्ये टिंब पूर्णविराम म्हणून आलेला आहे. प्रश्न क्रमांक 3. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांची यादी करा व लिहा. कवितेतील यमक जुळणारे शब्द: इकडे, तिकडे, हिंडले, झाले, मांडी, कुंडी, शेंडी, कुंडी, अंग, रंग, मांडी, शेंडी, दमले, बनले. प्रश्न क्रमांक 4. खालील शब्दांमधील योग्य अक्षरावर अनुस्वार द्या व शब्द पुन्हा लिहा. दिलेल्या शब्दामध्ये गवर अनुस्वार देऊन गंमत असा शब्द तयार होईल. दिलेल्या शब्दामध्ये न वरती अनुस्वार देऊन आनंद हा शब्द तयार होईल. दिलेल्या शब्दामध्ये स वर अनुस्वार देऊन संगीत असा अर्थपूर्ण शब्द तयार होईल. दिलेल्या शब्दामध्ये जी वर अनुस्वार देऊन अजिंठा असा अर्थपूर्ण शब्द बनेल. 5. दिलेल्या शब्दामध्ये च वर अनुस्वार देऊन चंद्र असा अर्थपूर्ण शब्द तयार होईल. 6. दिलेल्या शब्दामध्ये त वरती अनुस्वार देऊन पतंग असा अर्थपूर्ण शब्द तयार होईल. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे शब्दातील योग्य अक्षरावर अनुस्वार देऊन आपण शब्द तयार केले आहेत व लिहिले आहेत. प्रश्न क्रमांक 5. गट अ आणि ब मध्ये दिलेले शब्द वाचा आणि फरक ओळखा. अ गट, ब गट. राग, राग म्हणजे क्रोध, तर रांग, रांग म्हणजे ओळ. साज, साज म्हणजे सजावट, दागिना, तर सांज म्हणजे सायंकाळ. आबा म्हणजे आजोबा,
तर आंबा फळांच्या राजाला म्हणतात. कस म्हणजे गुणवत्ता, ताकद, तर कंस हे एक विरामचिन्ह आहे किंवा श्रीकृष्णाच्या मामाचे नाव कंस होते. अगटी या शब्दाचा अर्थ आहे आधी. अंगठी म्हणजे एक दागिना. तर विद्यार्थी मित्रांनो, अनुस्वारामुळे शब्दांच्या अर्थामध्ये कसा बदल झालेला आहे हे आपल्याला या शब्दांवरून लक्षात आले असेल. प्रश्न क्रमांक 5. वदन आणि वंदन या शब्दांच्या अर्थातील फरक सांगून प्रत्येकी एक एक वाक्य तयार करून लिही. वदन आणि वंदन या शब्दांच्या अर्थातील फरक. वदन चेहरा, मुख. वंदन नमस्कार, प्रणाम. वदन आणि वंदन या शब्दांचे अर्थ लक्षात घेतले आहेत. आता या शब्दांचा वाक्यात उपयोग पाहूया. वदन, अवनीच्या वदनावर हास्य फुलले. वंदन, आपण रोज आपल्या आईबाबांना वंदन केले पाहिजे. प्रश्न क्रमांक 6. अनुस्वार असलेले शब्द वापरून छोटा परिच्छेद तयार करा व त्याला योग्य शीर्षक द्या. शीर्षक माझी शाळा. परिच्छेद माझ्या शाळेमध्ये सुंदर पटांगण आहे. सकाळी आम्ही प्रार्थना करून वंदन करतो. वर्गामध्ये शिक्षक संयमाने शिकवतात. आम्ही संगणकावर नवीन गोष्टी शिकतो. मित्रांसोबत आनंदाने खेळतो. आमची शाळा स्वच्छ असून आम्हाला तिचा अभिमान वाटतो. या परिच्छेदामध्ये अनुस्वार असलेले शब्द आहेत सुंदर, पटांगण, वंदन, संयमाने, संगणकावर, मित्रांसोबत, आनंदाने, आम्हाला. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 2 मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 7 टिंब या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा. शिकू मराठी या आपल्या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, टिंब या स्वाध्यायाचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.